खानदेश गावरान पोल्ट्री सर्व्हिसेसमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण आलोय भडगाव तालुक्यात पळासखेडा या गावामध्ये, जे की प्युअर गावरांवरती आपल्या एका शेतकऱ्याला आपण 100 पक्षी दिला होता आणि त्या पक्षावरती हळूहळू स्वतःची डेव्हलपमेंट तो शेतकरी कशा प्रकारे करतोय हे आपण बघणार आहे आणि त्याला कसं डेव्हलप करायचं, छोट्या खाणी हळूहळू हळूहळू आपला फार्म कसं डेव्हलप करायचं हे त्याला आपण शिकवतोय। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी पक्षाची क्वालिटी किती छान प्रकारे पूर्णपणे प्युअर गावरान आहे। प्युअर गावरान आपण पक्षी दिला होता हा 100 आणि या पक्षाचं आता रूपांतर पुढे हळूहळू पॅरेंटमध्ये कसं होतंय ते आपण बघूया। तर हे अंडी देण्यासाठी तुम्ही बघू शकता इथे प्युअर अंडी आणि पक्षी बघा किती एकदम छान प्रकारे ओरिजिनल गावरान याला म्हणतात। तुम्ही बघू शकता क्वांटिटी आणि क्वालिटी किती छान आहे एकदम, बघा प्युअर गावरान पक्षी आहे। तर मित्रांनो, ज्या ज्या छोट्या खाणी शेतकऱ्यांनी आपल्याकडून पक्षी घेतलेला आहे त्याचा हा छोटासा एक फार्म आहे आणि या फार्ममध्ये तुम्ही बघू शकता पूर्णपणे एकदम बेस्ट पक्ष्यांना बसण्यासाठी इथे अंडी देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर पुढे आता बघूया आपण खुडूक कोंबडी कशी बसवलेली आहे। तर बघूया आपण त्यांचं वेगवेगळे डिपार्टमेंट आहे या ठिकाणी। पुढे आपण पुन्हा बघूया या ठिकाणी खुडूक कोंबडी कशा प्रकारे बसून कशा प्रकारे चिक्स काढले जातात हे बघा। आता या ठिकाणी प्रत्येक कोंबडी आपण इथे खुडूक बसवलेली आहे। तर हा एक स्पेशल त्यांचा खुडूक कोंबडी बसवलेली आहे। तर तुम्ही बघू शकता प्रत्येक कोंबडीचं एवढे 20-20, 21, 22 अंडे या ठिकाणी त्यांनी ठेवलेले असतात। तर हे बघा पूर्णपणे त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था इथे केलेली आहे आणि परत आपण पुढे आता निघालेल्या चिक्सची व्यवस्था कशी हे पुढे बघणार। तर नमस्कार मित्रांनो, आता बघूया हे चिक्स आपले काल निघालेले आहेत ज्या कोंबडीच्या खालून। तर ही कोंबडी आपण इथे ठेवलेली आहे की नॅचरली पक्ष्यांना ऊब देण्यासाठी पूर्णपणे गावठी पद्धतीतून इथे केलेला हा व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे। तर बघूया ते पुढचे पक्षी आहेत एक 10 दिवसाचे, विदाऊट लाईट वरती कोंबड्या पक्ष्यांना हीट देतात आणि हे आहेत हे किती दिवसाचे भाऊ? 1 महिना 12 दिवस ते 15 दिवसापर्यंत। आता हे कमीत कमी 1 महिना 12 दिवसापर्यंतचा हा पक्षी आहे। तुम्ही बघू शकता प्युअर गावरांमध्ये या ठिकाणी शेतकऱ्याचं काम चालू आहे। तर आपण पुढे त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ आणि विचारूया। तर मित्रांनो, आपण आता विचारूया एक छोटेखानी शेतकऱ्याचं नाव आहे दादा भाऊ बाळू राठोड म्हणून पवार म्हणून आपण इथे पळासखेडा गावामध्ये भडगाव तालुक्यात आहे। ज्या कोणी शेतकऱ्यांना बघायचं असेल हा फार्म, त्या ठिकाणी तुम्हाला इथे सगळं ओरिजिनल गावरांमध्ये कसं काम चालू आहे, पक्षी कसा वाढवतोय, कसं हळू स्लो मोशनमध्ये त्यांचं काम चालू आहे हे सगळं इथे माहिती मिळणार आहे। तर दादा, तुम्हाला आम्ही 100 पक्षी जो दिला होता प्युअर गावरांमध्ये, हा प्युअर गावरान निघाला का नाही? 100% गावरान प्युअर गावरान 100% निघाल्यानंतर तुम्ही जी कोंबड्यांना खूड बसवण्याची पद्धती जी अवेलेबल केलेली आहे त्याच्यातनं तुम्ही घरच्या घरी चिक्स तयार करून नो इन्क्युबेटर हा ओके, एकदम सोप्या आणि गावठी पद्धत करतो आपण काम। सोप्या आणि गावठी पद्धतीमध्ये जी की नॅचरली आपण जे पारंपरिक पद्धतीने चालू आहे कोंबडी कशी वाढवायची, इन्क्युबेटर आत्ता आलेलं आहे, पण जी जुनी पारंपरिक खूड बसून कोंबडीतलं चिक्स काढायचं हे या ठिकाणी या शेतकऱ्याचं काम चालू आहे। तर तुम्हाला एवढ्या दिवसापासून आपली ट्रीटमेंट, आपलं खाद्य आणि हे कशा प्रकारे आवडलं दादा? एकदम चांगलं, तुमचं फीडबॅक पण चांगला असतो आणि रिस्पॉन्स एकदम मेडिसिन वगैरे खाद्य सर्व तुमचं निरीक्षण असतं आणि एक चांगलं तुम्ही मार्गदर्शन करतात आम्हाला सर्व गोष्टींमध्ये। ओके। तर आता या शेतकऱ्याचं पुढचं नियोजन बघू शकता तुम्ही, ओपन पद्धतसाठी इथे आता त्यांचं शेवगा लागवड आणि ओपनसाठी त्यांचं कंपाऊंडचं काम या ठिकाणी ते आता लावणार आहे। तर हळूहळू हा फार्म त्या पॅरेंटच्या दिशेने आपण नेणार आहेत आणि 15 रुपये प्रमाणे अंडी आपण त्यांच्याकडून खरेदी करणार आहे, जे की आपल्याकडून चिक्स घेतल्यानंतर हळूहळू त्यांनी जरी वाढवले पक्षी तरी पण आपण त्यांच्याकडून अंडी पुढे प्रोडक्शन वाढल्यावर आपण स्वतः खरेदी करणार आहे। तर अशा ठिकाणी या शेतकऱ्याचं आपण पुढचं इन फ्युचर कोंबडी पालनमध्ये सक्सेस आहे। आपण अजून एकदा विचारूया दादा, या कोंबड्यांना बाजारामध्ये किती प्रमाणे मागणी होते? मागणी यांची 400 पासून तर 600 पर्यंत असते। बरोबर, वजनाप्रमाणे हा, पण मग असं वाटलं का विक्री होत नाही काय नाही? नाही, डायरेक्ट विक्री तर म्हणजे लोक घ्यायला तयार आहेत, फक्त माल नाही मार्केटमध्ये, गावरान माल, ओरिजिनल माल नाही, ओरिजिनल गावरान नाहीये। आणि हे सोनाली वगैरे जे गावरान पक्षी मिक्स होत आहेत याच्यामुळे आपल्या गावरांचं मार्केट हे खाल्लं जातंय, बरोबर।
तर अशा ठिकाणी आपल्याला कमी पद्धतीत काम करायचं आहे, कमी क्वांटिटीमध्ये करायचं आहे मित्रांनो, पण ओरिजिनल गावरानमध्ये आपण करणार आहेत. आणि एक शेतकऱ्यांना विनंती आहे कळकळीची की खूप तुम्हाला जास्त लॉट टाकायचा आहे पण प्युअर अंडी मिळत नाही, आणि अंडे जरी मिळत असतील प्युअर तरी कन्सेप्शन रेट या दिवसाचा कमी लागतो उन्हामुळे. तर शेतकऱ्यांना प्रत्येकाने आपापल्या ज्या ऑर्डरी आहेत त्यानुसार हळूहळू पक्षीची पुरवठा आपण करणार आहे, कारण की आपल्याला क्वालिटी द्यायची आहे प्युअरची. म्हणून मित्रांनो थोडंसं वेळ लागणार आहे आपल्याला, पण हळूहळू आपण आपल्या प्रमुख फार्मच्या दिशेने पण जाणार आहे. तुम्हाला सगळे पॅरेंट वगैरे सगळं कुठून काय कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण देणार आहोत, बघायला पण मिळणार आहे, ट्रेनिंग पण चालू करणार आहे, फार्म पण बघणार आहे. पण आपण असे छोट्या छोट्या फार्मवरून अंडी जमा करून आजच्या परिस्थितीला आपण पक्षी देतोय. तर आपलं हे उद्देश खूप मोठं आहे, आपली कंपनी खूप मोठी काम करणार आहे. तर याच्यासाठी तुम्ही थोडंसं समजून घेणं मला फार महत्त्वाचं आहे. धन्यवाद.